स्वच्छता अभियान राबवलं जात आहे आणि बोरिवलीमध्ये ते स्वच्छता अभियान राबवलं जात आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत। पाहूयात। तर स्वच्छता मोहीम राबवली जाते। ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमेला सुरुवात झालेली आहे। कालच ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोपीनेश्वर मंदिरात जाऊन मंदिर परिसरात साफसफाई केली होती। आता बोरिवलीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते आणि या ठिकाणी महापालिका आयुक्त सुद्धा उपस्थित आहेत। तर पालिका कर्मचाऱ्यांकडून ही स्वच्छता मोहीम राबवली जाते। कर्मचारी उपस्थित आहेत। त्याचबरोबर या स्वच्छता मोहिमेत महापालिका आयुक्त यांचाही सहभाग आहे। तर आपण पाहतोय स्वच्छता मोहीम ठिकठिकाणी राबवली जाते। मुंबईमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं, हवा प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डीप क्लिनिंगची घोषणा केली होती, स्वच्छता मोहीमची घोषणा केली होती आणि या मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः साफसफाई करताना दिसतायत। कालच ठाण्यात गोपीनेश्वर मंदिर परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिसर झाडलोट केला होता, साफसफाई केली होती। आता बोरिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत, स्वच्छता मोहिमेअंतर्गत ते उपस्थित आहेत आणि या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद पाहावयास मिळतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अनिल सावरे। अनिल, स्वच्छता मोहीम ठिकठिकाणी राबवली जाते। बोरिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत, स्वच्छता मोहीम बोरिवलीमध्ये राबवली जाते। तर या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच सध्या पाहायचं झालं तर आज सकाळच्या सुमारास मुख्यमंत्री स्वतः बोरिवली मागाटणे परिसरामध्ये जे डीप क्लिनिंग आहे, डीप क्लिनिंगसाठी डीप क्लिनिंग ड्राईव्ह सुरू झालेला आहे आणि आपण पाहायचं झालं तर देशभरामध्ये ही स्वच्छता मोहीम सुद्धा राबवली जाते। पाहायचं झालं तर जे धूळ आहे, धुळीचे कण असतील किंवा जे वाढतं प्रदूषण लक्षात घेत ही स्वच्छता मोहीम राज्यभरात चालवलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र आज स्वतः मुख्यमंत्री जे शाळेचे विद्यार्थी असतील किंवा जे या मागाटणे परिसरातील आमदार प्रकाश जाधव सुर्वे असतील, पालकमंत्री मंगलप्रभात तोडा असतील यांच्या उपस्थितीमध्ये आज स्वच्छता मोहीम आपल्याला राबवताना पाहायला मिळते। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पालिका आयुक्त इक्बाल चहल हे देखील उपस्थित आहेत आणि पाहायचं झालं तर मुख्यमंत्री स्वतः जे पालिका कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील यांच्यासोबत स्वतः स्वच्छतेचा जो पाईप जो महानगरपालिकेचा जो पाण्याच्या फवारणीचा पाईप स्वतः हातात घेऊन स्वच्छता करताना आपल्याला पाहायला मिळतात। जी मात्र अनिल, खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता मोहिमेची घोषणा केली, या अभियानाला सुरुवात केली आणि मात्र दुसरीकडे जर पाहायला गेलं तर विरोधक त्यांच्यावर टीका करताना दिसतात। उद्धव ठाकरे यांनीही काल टीका केली होती त्यांच्यावर। तर या संदर्भात ताजा तपशील। पाहायचं झालं परत आता जे राजकीय वर्तुळामध्ये जे राजकारण सुरू आहे त्यामध्ये आपण पाहायचं झालं तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा काल टीका टिप्पणी केलेली होती। मात्र त्या प्रवेशाला मुख्यमंत्री स्वतः सतर्क झालेले आणि स्वतः हे राज्याचे जे प्रदूषण आहे प्रदूषण मुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः आता रस्त्यावर आपल्याला पाहायला मिळतं। मात्र मुख्यमंत्र्यांचं ध्येय आहे की मुंबई असेल किंवा राज्य असेल हे प्रदूषण जे मुक्त आहे करण्यासाठी त्यांनी ठरवलेलं आपल्याला पाहायला मिळतं। जी मात्र गेल्या काही दिवसांपासून अनिल, मुंबईचं प्रदूषण वाढलं होतं। मात्र ह्यांनी दावा केलाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केलाय स्वच्छता मोहीम राबवल्यामुळे हवेतलं प्रदूषण हे काहीसं घटलेलं आहे। प्रज्ञा, आपण पाहायचं झालं तर सध्याच आपण पाहू शकतो जे दहिसर परिसरामध्ये जे आहे जे हवामान जे प्रदूषणाचा आवाज हलवलेले आपल्याला पाहायला मिळतं। त्याच अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांनी आज जे मागाटणे परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवलेली आहे। कुठेतरी प्रदूषण दहिसरमध्ये वाढतं प्रदूषण लक्षात घेत जी धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।